लोक एकत्र होते, लोकांना रिडेव्हलपमेंट पाहिजे होतं, कमिटीने काम चांगलं केलं होतं, पण हे सगळं करून ते या ठिकाणी अडकले की आमची रिडेव्हलपमेंटच होणार नाही. विचार लोकांच्या मनात येतो की अरे आपल्यालाच तिकडे बांधकाम करावं लागेल, पाणी मारावं लागेल, सिमेंट टाकावं लागेल, प्लास्टर करावं लागेल. माणसांनी थोडंफार पाठीमागचं भांडण तंटा इगो सोडलं आणि लोक एकत्र यायचा प्रयत्न केलं तर रिडेव्हलपमेंट पण खूप चांगलं होऊ शकतो. नमस्कार, रिडेव्हलपमेंटच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. मी CA लक्ष्मीनारायण. शिक्षणाने मी CA आणि MBA, पण गेल्या 5 वर्षापासून ड्रीम्स रिडेव्हलप प्रायव्हेट लिमिटेड हा संस्था आम्ही चालवतोय, जे साधारणतः 400 सोसायटींना आम्ही रिडेव्हलपमेंटचं कामात मदत केलेली आहे. आणि या 400 सोसायटीमधलं जे अनुभव आहे त्याच्यातला बऱ्यापैकी आम्ही या मास्टर क्लासमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो की तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये अशी काही परिस्थिती आली तर तुम्ही या मास्टर क्लासला रेफर करू शकता. कधी कधी फिजिबिलिटी किंवा रिडेव्हलपमेंट पॉझिटिव्हली जात नाही अशी एक केस आमच्याकडे आली होती. बिबेवाडीतली एक सोसायटी, ज्याच्यात जेव्हा सोसायटीचे मेंबर आमच्याकडे आलेत तर त्यांची फिजिबिलिटी निगेटिव्ह होती. आता सगळ्यात पहिली गोष्ट तर फिजिबिलिटी निगेटिव्ह म्हणजे काय? फिजिबिलिटी निगेटिव्ह म्हणजे जर तुमचं आत्ताचं घर 500 स्क्वेअर फीटचं आहे तर रिडेव्हलपमेंट नंतर तुम्हाला ॲक्च्युली अजून लहान घर मिळेल. तर जनरली रिडेव्हलपमेंटमध्ये ही एक मानसिकता असते की माझं 2 BHK 3 BHK झालं किंवा 3 BHK 4 BHK झालं. पण या एका केसमध्ये त्यांना जेवढं घर होतं त्याच्यापेक्षा लहान घर त्यांना मिळणार होतं रिडेव्हलपमेंटमध्ये. आणि हे जेव्हा आमच्याकडे आलं तर तसे भरपूर केसेस आहेत, पण असे केसेस जनरली लोकांपर्यंत पोचत नाही. पण आम्हाला अशा एका सोसायटी बरोबर काम करायची आम्हाला एक संधी मिळाली. तर जेव्हा मेंबर्स आमच्याकडे आले आणि कमिटी मेंबर्स आमच्याकडे आले तर त्यांचं सगळ्यांचं एकमत होतं की आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे, पण आम्हाला सांगितलं गेले की तुमची फिजिबिलिटी निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला त्यांनी नेमलं आणि आम्ही त्यांचं डॉक्युमेंट्स, जमिनीचं व्यवहार, त्याच्यानंतर जे वापर झालेलं ते प्लॉट एरिया, त्याच्यानंतर त्यांचं समोरचं रोड, हे सगळं जेव्हा आम्ही अभ्यास केला, आय थिंक ते फिजिबिलिटी निगेटिव्हचं कारण काय हे आम्ही जनरली शोधून काढलं की त्यांचा वापर जरा जास्त झाला होतं. आता वापर जास्त म्हणजे काय? तर जनरली तुम्ही कुठलीही कोथरूडची किंवा कल्याणीनगर किंवा अशा भागातलं जर सोसायटी तुम्ही बघितलात तर जनरली जेवढं जमीन असतं स्क्वेअर फीटमध्ये तेवढंचं बांधकाम झालं असतं. तर याला जनरली लोक म्हणतात 1:1 वापर झालेला आहे. कधी कधी 1:0.9 वापर होतो, कधी 1:0.8 वापर होतो. तर जेवढं जमीन आहे तेवढं वापर किंवा त्याच्यापेक्षा कमी वापर हा एक जनरिक नियम होता की 10,000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये 10,000 स्क्वेअर फीट बांधकाम झालेलं आहे. म्हणजे सगळ्यांचं फ्लॅट किंवा शॉप किंवा ऑफिस हे सगळं मिळून टोटल 10,000 व्हायला पाहिजे. तर ही एक सोसायटी एकदम स्टार्टिंगला आमच्याकडे आली होती जिकडे 1:1.5चा वापर झालेला. तर आता 1:1.5 म्हणजे उदाहरणार्थ 10,000 स्क्वेअर फीटमध्ये 15,000चं बांधकाम झालं असावं. तर याच्यामध्ये हे का झालं असेल तर एक विषय खूप अगोदर होता जे आपण जनरली म्हणतो गुंठेवारी, की जिकडे एका जमिनीमध्ये खूप जास्त बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला लिगलाइज करून घेतलेलं आहे गुंठेवारीमध्ये. तर साधारणतः हा अशा एक सोसायटी होता जिकडे 10,000ला 15,000चा वापर झाला. आता जनरल फिजिबिलिटीमध्ये काय होतं की 10,000मध्ये जर मी 30,000चं बांधकाम करू शकतो तर मी तुम्हाला 15,000 देईन आणि 15,000 विकायला घेईन, हा जनरली ऑफर असतो. तर 15,000 सेलेबलच्या मानाने कार्पेट जनरली 12,000 12,500 होतो. तर 12,500 जेव्हा तुम्हाला 10,000मध्ये मिळतो तर 25% वाढीव जागा मिळते. हा इक्वेशन जिकडे 1.5 वापर आहे हे निगेटिव्हमध्ये जातं की ज्यांच्याकडे 15,000 आहे त्यांना 12,500 मिळणार आहे. आणि ही सिच्युएशन त्या सोसायटीमध्ये आलं आणि लोक एकत्र होते, लोकांना रिडेव्हलपमेंट पाहिजे होतं, कमिटीने काम चांगलं केलं होतं, पण हे सगळं करून ते या ठिकाणी अडकले की आमची रिडेव्हलपमेंटच होणार नाही आणि त्यांना जनरली सांगितलं गेलं की तुमचं रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही. आता याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे की हा रिडेव्हलपमेंट निगेटिव्ह असल्याचं कारण इज लिमिटेड रोड विड्थ. म्हणजे जिकडे 9 मीटरचा रस्ता असेल तर त्यांना FSI कमी मिळतो, ज्यांना 36 मीटरचा रोड असतो त्यांना FSI जास्त मिळतो. तर हा जो सोसायटी आहे ते
9 मीटरच्या रोडमध्ये होता आणि म्हणून बहुतेक त्यांना FSI पण कमी मिळत होता. आता ह्या सिच्युएशनमध्ये पहिली गोष्ट तर फिजिबिलिटी आम्हाला पण निगेटिव्ह होणारच होता, स्वाभाविक आहे. तर आम्ही फिजिबिलिटी काढली आणि आम्हाला वाटलं की हा निगेटिव्ह आहे. तर पहिला रिॲक्शन साधारणतः हे येऊ शकतं, अरे आपलं काय होऊ शकत नाही, तर रिडेव्हलपमेंटमध्ये काही विचार न करता इधर आपण इंटिरियर करूया आणि राहायला सुरुवात करू, किंवा आपण हे विकूया, कुठेतरी दुसरीकडे जाऊया, असे जनरली मेंबर्सचे रिॲक्शन्स येतात. आमचा अनुभव असं निगेटिव्ह फिजिबिलिटीमध्ये थोडंसं कमी होतं. तर आम्ही आर्किटेक्ट आणि आम्ही जनरली विचार करू लागलो की याचं कॅन वी फाइंड अ सोल्युशन, आणि सोल्युशन ॲक्च्युली आहे का याच्यामध्ये. तर थोडंफार इकडे तिकडे आम्ही विचारपूस करून, अभ्यास करून, थोडंसं आम्ही पण गुगल करून किंवा व्हॉट्सॲपवरती काही फॉरवर्ड्स आले ते सगळं वाचून, तर या सोसायटीमध्ये जर त्यांना रिडेव्हलपमेंट पाहिजे असेल तर यांना 2 पर्याय होते. आता हे 2 पर्याय काय, आणि हे आय थिंक जिकडे असं वाटतं की रिडेव्हलपमेंट स्टक झालं आहे आपलं आणि आपल्याला वाढीव जागा मिळणार नाही आहे आणि रिडेव्हलपमेंट होणारच नाही, तर या ठिकाणी माझ्या मते हा 2 पर्याय सगळ्याच सोसायटीला माझ्या मते लागू व्हावा. फर्स्ट ऑप्शन, तुम्हीच बिल्डिंग तोडा आणि तुम्हीच बिल्डिंग बांधा, म्हणजे याला आपण म्हणतो सेल्फ रिडेव्हलपमेंट. याच्यामध्ये किती बांधायचं आहे, किती घ्यायचं आहे आणि किती तुम्ही खर्च करायचं आहे आणि आपण वरचं फ्लॅट विकायचे का याचं पूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तर साधारणतः त्या जमिनीचं डेव्हलपर तुम्हीच आहात, सोसायटी. हा एक पर्याय सगळ्यांना उपलब्ध. बाय द वे हा पर्याय निगेटिव्ह फिजिबिलिटी नाही, पॉझिटिव्ह फिजिबिलिटीवाल्यांना पण उपलब्ध आहे की तुम्ही तुमचंच स्वतःचं बिल्डिंग डेमॉलिश करून तुम्ही स्वतः बांधू शकता आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या मार्गे जाऊ शकता. सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे साधारणतः तुम्हीच कन्स्ट्रक्ट करणं, तुम्हीच फायनान्स करणं आणि तुम्हीच मोठ्या फ्लॅटमध्ये जाणं, हा जनरली सेल्फ रिडेव्हलपमेंट आहे. आजकाल त्याच्यात एक हायब्रिड मॉडेल आहे की तुम्ही कोणातरी फायनान्सरला पण घेऊ शकता, म्हणजे तुम्ही पूर्ण पैसे लावण्याचं रिस्क घेत नाही, तर हा सेल्फ रिडेव्हलपमेंट. पण या सोसायटीमध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी जनरली तयारी नव्हती, कारण सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये हा एक विचार लोकांच्या मनात येतो की अरे आपल्यालाच तिकडे बांधकाम करावं लागेल, पाणी मारावं लागेल, सिमेंट टाकावं लागेल, प्लास्टर करावं लागेल. तर ही एक म्हणजे थोडीशी विचित्र अंडरस्टँडिंग आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटबद्दल, की सेल्फ म्हणजे आपल्याला सगळं करावं लागेल, तिकडे पण कॉन्ट्रॅक्टरच काम करतो. सो सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये अजून एक खूप मोठा लिगल अडथळा म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला 100% लोकांचं एकमत पाहिजे. ओके, जे नॉर्मल रिडेव्हलपमेंटला तुम्ही 51% लोकांबरोबर तुम्ही जाऊ शकता. हा एक पर्याय आम्ही सांगितलं आणि त्याच्यानंतर या सोसायटीने तिकडे रूल आउट केलं की सेल्फ रिडेव्हलपमेंट आम्हाला तर काय जमणार नाही, तर आम्ही जसं आहे तसं राहू. तर त्याच्यानंतर आम्ही दुसरा पर्याय जे शोधला ते असं आहे, आणि हा माझ्या मते बऱ्यापैकी ठिकाणी या पर्यायाचा वापर माझ्या मते लोकांनी करावं हे आमचं ठाम मत आहे, आणि त्याचं पर्यायाचं नाव आहे क्लस्टर रिडेव्हलपमेंट. तर क्लस्टर रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, तुम्ही 9 मीटरला आहात, तुम्हाला बाजूला एक सोसायटी आहे, तुमचं कॉम्पाऊंड आणि त्यांचं कॉम्पाऊंड म्हणजे तुमचं जमीन आणि त्यांचं जमीन एकत्र आहे, आणि ती सोसायटी एका मोठ्या रोडला फेस करते, आणि इकडे तुम्हाला 9 मीटरमध्ये साधारणतः 2 FSI मिळत असेल, तर बहुतेक ते 18 मीटरच्या रोडला आहेत किंवा 30 मीटरच्या रोडला आहेत, आणि त्यांना 3 FSIचं त्यांना वापर करू शकतात. जेव्हा आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या आजूबाजूला कोणी आहेत का जे रिडेव्हलपमेंटसाठी तयार आहेत, तर आम्ही तिकडे जाऊन सगळं बोलून वगैरे त्याच्यानंतर आम्हाला कळलं की असा अजून 2 सोसायटी आहेत ज्याच्यामध्ये एका सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं आहे, पण परत त्यांच्यासारखंच त्यांचा प्रॉब्लेम होता, आणि मेन रोडला एक सोसायटी आहे त्यांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे, पण त्यांना पण प्रॉब्लेम आहे, कारण जी मेन रोडची सोसायटी आहे तिकडे रोड वायडनिंगमुळे त्यांचं प्लॉट अर्धा होणार होता. सो हा सिच्युएशन बघून आम्हाला असं वाटलं की या 3 सोसायटीचं जर आपण सांगड घातलं आणि एका सोसायटीचं आपण FSI वापरला आणि बाकी 2 सोसायटीचा प्लॉट वापरला, तर बहुतेक हे तिन्ही सोसायटी एकत्र येऊन एक चांगला रिडेव्हलपमेंट आपण करू शकतो. याच्यामध्ये अजून एक होता की ते 8,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट होता, तर तिन्ही मिळून ते 25,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट होतो, आणि 8,000मध्ये जेवढं पार्किंग बसेल, जेवढं मार्जिन बसेल, जेवढं टेरेस बसेल, जेवढं सोलार बसेल, याच्यापेक्षा जास्त 24,000चा प्लॉटमध्ये डिझाईन चांगला बसू शकतो. मे बी प्लॅनिंगमध्ये थोडंसं ओपननेस येईल, तुम्हाला फ्लॅट सिलेक्शनला तुम्हाला थोडंफार ऑप्शन्स भेटतील, आणि हे आम्हाला वाटलं की क्लस्टर कॅन बी अ सोल्युशन फॉर दिस सोसायटी. जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं ते बोलले अरे चांगलं आहे, पण आता सेकंड प्रॉब्लेम, पुण्यात जनरली एका बिल्डिंगमध्येच 10 लोक एकत्र येतील का इथपासून शंका असते, तर 2-3 बिल्डिंगचे लोक आपल्याबरोबर येतील का, हा
एक खूप मोठा शंका होता. आणि जनरली कधीही कोणी दुसऱ्या सोसायटीला समजवायला जातो की तुमचं रिडेव्हलपमेंट काय होणार नाही, तर आपण एकत्र करू. तर ज्या माणसानी पुढाकार घेतलाय की अरे मी तुम्हाला अप्रोच करतो, तर दुसरी सोसायटीला असं वाटतं की हे आपलं काहीतरी फायदा करून घेत आहेत. तर हा एक शंका लोकांच्या मनात असतो. या शंका काढण्यासाठी आम्ही एक फिजिबिलिटी रिपोर्ट तिघी सोसायटीचा आम्ही बनवून त्यांना आम्ही हे समजवलं की आम्ही त्यांना 4 फिजिबिलिटी केलं, 1 आणि सगळं मिळून 4था. तर याच्यामध्ये जेव्हा त्यांना सगळ्यांना समजलं की अच्छा हां आम्ही एकत्र गेलो तर आम्हाला फायदा आहे आणि बहुतेक आपलं रिडेव्हलपमेंट जास्त चांगलं होऊ शकतो, तर तेव्हा थोडंसं जे काही 30 वर्षापासून ज्यांचं काय बिल्डिंग टू बिल्डिंग जे काही प्रेम तंटा भांडण जे झाले ते त्यांनी सोडलं आणि त्याच्यानंतर ते एकत्र आले. आणि 3 सोसायटीचा म्हणजे जिकडे एक सोसायटी आमच्याकडे आली होती की आमचं रिडेव्हलपमेंट होत नाही आहे, तर त्या सोल्युशनमध्ये 3 चांगले रिडेव्हलपमेंट आणि एकत्र येऊन करायचं आम्ही एक सोसायटी बरोबर केलं. आणि आम्हाला असं वाटतं की क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा एक उत्तम उपाय आहे. जिकडे पॉझिटिव्ह असेल तिकडे पण हा उत्तम उपाय आहे, कारण पार्किंग आणि डिझाईनमध्ये तुम्हाला खूप मोठी सवलत मिळते. तर जनरली क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा एक खूप चांगला पर्याय आहे, खास करून जिकडे गुंठेवारी जास्त झालेले आहेत, जास्त वापर झालेले आहेत आणि तुम्हाला कुठेतरी मॅच करत करत तुम्ही एका मोठ्या रोडकडे तुम्ही येऊ शकता त्या FSI घ्यायला. तर आय थिंक हा जरूर अशा सोसायटीने विचार करावा. आणि क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही चांगला बिल्डिंग बसवून थोडंसं वेळ वाढेल, पण तुम्हाला रिडेव्हलपमेंट पॉझिटिव्ह मिळेल आणि तुम्हाला चांगलं डिझाईन आणि चांगले पार्किंग आणि चांगले ॲम्युनिटीज तुम्ही प्रयत्न करू शकतात. तर हा एक सोसायटी जे निगेटिव्हली चालू झालं की अरे इकडे काय होणारच नाही, तिकडनं पॉझिटिव्हली विथ मोर एरिया हा जे आम्ही केलं याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा लर्निंग असा आला की जर माणसांनी थोडंफार पाठीमागचं भांडण तंटा इगो सोडलं आणि लोक एकत्र यायचं प्रयत्न केलं तर रिडेव्हलपमेंट पण खूप चांगलं होऊ शकतो. तर हा आय थिंक वॉज द बिगेस्ट लर्निंग आउट ऑफ दिस सोसायटी. आणि याच्यामध्ये क्लस्टरमध्ये तुम्हाला मी वेगळी बाजू पण सांगतो की 8,000 स्क्वेअर फीट आणि 25,000 स्क्वेअर फीटमध्ये डेव्हलपर पण चांगले येतात, कारण 8,000मध्ये जास्त काय बांधकाम फक्त आणि प्रॉफिट जास्त होणार नाही, पण 25,000मध्ये तुम्हाला बहुतेक डेव्हलपरला प्रॉफिट पण वाढेल. सो आय थिंक हा एक खूप मोठी संधी आहे अशा सोसायटीजना जिकडे असं वाटतं की त्यांना आपल्या रोडवरती जास्त FSI मिळणार नाही, पण आपण आजूबाजूच्या लोकांना जर एकत्रित केलं आणि आपण चांगला एक रिडेव्हलपमेंट करू शकतो का, तर आय थिंक हा एक सुवर्ण संधी आहे क्लस्टर रिडेव्हलपमेंटचा. मुंबईमध्ये तर क्लस्टर रिडेव्हलपमेंटचे वेगळे FSI पण आहेत, पुण्यामध्ये अनफॉर्च्युनेटली तसं आत्ता तरी नाही आहे, पण तुम्ही क्लस्टर रिडेव्हलपमेंट केला आणि मोठ्या रोडला गेला तर FSI नक्की वाढेल आणि क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा खूप चांगला पर्याय आहे. तर अशाच अजून काही प्रॉब्लेम्स किंवा जे सोल्युशन काही मेंबर्सनी काढलेत, आम्ही काढले, असं तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा मास्टर क्लास बघत राहा आणि या नंबरवर व्हॉट्सॲप करा. जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर लाईक, कमेंट आणि व्हॉट्सॲपवर हाय करा.